राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी मात्र बीडचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन केलं। नेमकं का निलंबन केलं, तसेच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये त्यांचं काय कनेक्शन होतं हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत। कारण की मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा स्वविच्छेदनाचा अहवाल डॉक्टर अशोक थोरात आणि 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने दिला होता। यामध्येच अंजली दमियानी यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील डॉक्टर थोरात यांचे पियुष हॉटेल देखील चर्चेत आले होते। कारण की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील अहवाल त्यांनी तयार केल्याची बाब मात्र समोर आली। यामध्येच बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलं। तसंच त्यांच्यावर मात्र कोविड काळात घोटाळा केल्याचा भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली। या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानमंडळात घोषणा केली होती, विविध चौकशी तसेच 3 महिन्यात पूर्ण केली जाईल असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं।